द बेस्ट चाळीसगाव घडवण्यासाठी भाजपकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभा मंगेश चव्हाण या असून गेल्या 6 वर्षाच्या कालावधीत शिवनेरी फाउंडेशनचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी चाळीसगाव शहर व तालुक्यातील सामाजिक कामांचा नवा अध्याय लिहिला आहे. तरुणांसाठी रायगड मोहीम असो, ज्येष्ठांसाठीची पंढरीची वारी असो, प्रतिभाताई या मंगेश दादांच्या खांद्याला खांदा लावून पुढे असतात. शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत 35,000हून अधिक विद्यार्थ्यांना दप्तर, सायकल वाटपच्या निमित्ताने त्यांचे काम घराघरात पोहोचले आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना 15 लाखांची शिष्यवृत्ती, 150हून अधिक अशा अंगणवाडी सेविकांच्या मुलींच्या लग्नासाठी 25,000चा मामाचा आहेरच्या माध्यमातून त्यांनी आधार दिला आहे. शेती, सिंचन, शहीद सैनिकांच्या स्मृती, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात सौ प्रतिभा चव्हाण यांनी आपल्या लोकस्पर्शी कामांची मुद्रा कोरली आहे. विशेष म्हणजे चाळीसगाव शहरातही त्यांनी स्वच्छ चाळीसगाव सुंदर चाळीसगाव या मोहिमेद्वारे समस्त शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. सतत लोकसंपर्क, जनतेच्या सुखदुःखात धावून जाणे, मदतीसाठी तत्पर राहणे असा त्यांचा बायोडाटा विस्तारला आहे. काहींना बायोडाटा तयार करावा लागतो. प्रतिभा चव्हाण यांनी तो निर्माण केलाय. आमदार मंगेश दादांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे, तर त्यांच्या पुढे एक पाऊल टाकून त्या समाजसेवेची खडतर वाट चालत आहेत. एक कर्तृत्ववान महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पक्षाने उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ही उमेदवारी लादलेली नाही, तर चाळीसगावकरांच्या भावस्पर्शी आग्रहाचे प्रतीक आहे. विकास हा भावनांना कवटाळून मुळीच होत नाही. विरोधकांची 35 वर्ष आणि आमदार मंगेश दादांनी अवघ्या 35 महिन्यात घडवलेला चाळीसगाव शहराचा विकास समोर आहे. आधी केले नि मग सांगितले असाच हा झंझावात असून आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या कमळ निशाणी समोरील बटण सगळ्यांना दाबावेच लागणार आहे. यासोबतच चाळीसगाव शहरातील सर्व 18 प्रभागात जनतेच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या विविध प्रवर्गातील 36 उमेदवारांना संधी देण्यात आली असून हीच टीम मंगेश पुढे चाळीसगावच्या विकास एक्सप्रेसचे शिलेदार ठरणार आहेत. तरी भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या पुढील सर्व उमेदवारांना कमळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती.